खानापुरात हिंदू बांधवांकडून इफ्तार पार्टी, सल्लोख्याचा उज्ज्वल आदर्श। देशात व राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काही प्रयत्न सुरू असतानाच खानापूर शहराने सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे। मुस्लिम बांधवांच्या या पवित्र रमजान महिना सुरू असून या पार्श्वभूमीवर हिंदू समाजातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। या उपक्रमामुळे धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला। हजरत मासाहेब दर्गा परिसरातील अहले सुन्नत वल जमात मस्जिद समोरील पटांगणात 27व्या रोजाच्या निमित्ताने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। संध्याकाळी अजानानंतर मुस्लिम बांधवांनी रोजा सोडताना हिंदू बांधवांनी प्रेमाने दिलेल्या इफ्तारचा स्वीकार केला। या क्षणी उपस्थितांमध्ये भावनिक एकात्मतेचं चित्र पाहायला मिळालं। इफ्तारसाठी खजूर, कलिंगड, टरबूज, द्राक्षे, केळी, काकडी यांसारखी ताजी फळे तसेच सरबत, लस्सी यांसारखी शीतपेये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली होती। सर्व व्यवस्था हिंदू बांधवांनी स्वखर्चाने आणि मनापासून केल्याचं विशेष लक्षवेधी ठरलं। अनेक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सेवा देत कार्यक्रम सुरळीत पार पाडला। या उपक्रमामुळे दोन्ही समाजातील बंधुभाव अधिक दृढ झाला असून परिसरातील परस्परामधील विश्वास आणि स्नेह वृद्धिंगत झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केलं। सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणात अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं मतही अनेकांनी यावेळी व्यक्त केलं। ग्रामीण भागात अजूनही सल्लोखा आणि एकात्मता टिकून असल्याचं या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवलं। कार्यक्रमाला हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचीही लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू समाजातील पुढाकार घेणारे सुहासदादा पाटील, राजेंद्र भाऊ माने यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला। अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेम, विश्वास आणि बंधुता वाढते अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली। खानापुरातील या उपक्रमाने सामाजिक सल्लोख्याचा एक सकारात्मक संदेश दिला असून तो इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। स्पेशल रिपोर्ट दत्तात्रय डोंगरे, खानापूर। पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।